तर हॉरर स्टोरीमध्ये सगळ्यात सोबत आहे मित्रांनो, काल्पनिक आहे. कोणत्या गोष्टीचा काही संबंध आहे मित्रांनो, तर तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो. तर मनोरंजन हा सर्वात मोठा मनोरंजन आहे मित्रांनो. तर तुमचा मनोरंजन हवं, टाईमपास व्हावं, करमणूक व्हावं म्हणून आम्ही व्हिडिओ तुमच्यासाठी सतत बनवत राहतो मित्रांनो. काल्पनिक आहे, कोणत्या गोष्टीशी काही निगडीत नाही. तुमच्या फक्त मनोरंजनासाठी आम्ही ह्या काल्पनिक हॉरर स्टोरी, भूतिया स्टोरी आम्ही तुमच्या फक्त आवडी म्हणजे काहीतरी तुम्हाला टाईमपास व्हावं म्हणून आम्ही बनवत राहतो मित्रांनो. कोणत्याही गोष्टीची काही निगडीत नाही मित्रांनो. तुमचं फक्त मनोरंजन व्हावं म्हणून आम्ही हॉरर स्टोऱ्या बनवत राहतो. आता मित्रांनो आपण चालू करू आपली हॉरर स्टोरी मित्रांनो. तर मित्रांनो ही एक आहे का शमशान घाटची मित्रांनो. शमशान घाटमध्ये काही ना काही हादसे होत राहतात मित्रांनो. एखादा तर मित्र वगैरे काही असतात मित्रांनो, काही एक बाजूला राहतात मित्रांनो, काही म्हणजे एक लेडीज जेंट्स असतात मित्रांनो, आणि ते थोड्यात काहीतरी पाण्यासाठी राहतात मित्रांनो म्हणून बाहेर. मग त्याच्या बाजूला त्याचे म्हणजे मित्र आलेले असतात बाजूला त्यांचे. मग फारच विचित्र जागा आहे इकडे, आणि काही पाण्यासारखं बी आहे, पण थोडं लांब आहे वाटतं. मग तिकडे पूर्ण जंगलच आहे म्हणते सगळे फार म्हणतात. हां सर आहे म्हणते, म्हणून घर बी फार पडतं असतं म्हणते. बरोबर कोण बी इथं आलेलं कधी नाही असं वाटतं. आहे सगळं खरं, पण ते खूपच काही जुनं एकदम पुराचीन जागा दिसते म्हणते. जंगली जागा आहे, आणि ते थोडं घेण्यासारखंच आहे म्हणते काही. आणि कधी नाही पाहिलेली जी जागा चित्र भास होतो म्हणतो. तर काही ना काही संकेत वाटतं की तर काही ना काही होणार आहे असं वाटतं मित्रांनो. तर मित्रांनो हे आज युग असं झालेलं आहे मित्रांनो, की पापानं कुठं ना कुठं काही ना काही पापाचं जसा घडा भरला म्हणतात तशा प्रकारचे कुठं ना कुठं पाप काही ना काही घडले असतात मित्रांनो. ते आपल्या रूपात परत येतात मित्रांनो, एक रूप घेऊन मित्रांनो खास. तर मित्रांनो काही ना काही घटना घडल्या असतात, त्याप्रमाणे तीच घटना त्या कसं असं मित्रांनो खूप काही वर्षाखाली काही गेली घटना असते ती परत ते त्याच प्रकारेमध्ये मित्रांनो खूपच काही वेगळं होत राहतं मित्रांनो. तर माणूस म्हणतात काही का जागी जसं केलं आहे तसं भोगले म्हणतात मित्रांनो. तर असेच काही घटना एका जागी घडलेल्या आहेत मित्रांनो. तर मित्र काही का जागी म्हणते की काय त्या ही जागाच बरोबर नाही. या जागेमध्ये जागा बरोबर कशी नसतात मित्रांनो, जागा तर चांगली असते. जाग्यात कशा दोष ठेवतात आपण, तर काहीतरी घडल्या असेल तर तशी गोष्टी परत काही ना काय करण्यासाठी तो माणूस परत येत असतो मित्रांनो. अशा काही घटनांमध्ये कुठं काही प्रमाणे असतात मित्रांनो. हेच काहीतरी झाले असतं मित्रांनो, की काय तर घटना घडली असेल तर तिथं तशाच प्रकारे ते जातात मित्रांनो. त्याला म्हणतं ह्या जागेवर मला काही ना काही आश्चर्य दिसतं म्हणजे जाता कधीचा मला काय तर भास होतो म्हणते. मग ते काही असल्या आजचा काळ वेगळा आहे म्हणते. तू अशा गोष्टी विश्वास ठेव जाऊ नको, आपल्या कामात लक्ष जास्त देऊ का म्हणते. कारण की हे जीवन आहे का म्हणते खूप हकीकतवर चालतं म्हणते. त्या खोट्या लबाड बोलण्यावर हे जीवन चलत नाही म्हणते. आणि आजकालचं युग जे आहे का मित्रांनो खूपच वेगळं आहे. हकीकत जेव्हा समोर ते मित्रांनो तेव्हा ते माणूस थोडं भीत मित्रांनो. मित्रांमध्ये तू बघ जाऊन म्हणते मला असल्या गोष्टी विश्वास नाही. ते तुझं काय ती भानगड तुझं बघ म्हणतं. आम्हाला काही कळणार म्हणतात असल्या गोष्टी. ते तो धोक्यात बसतं तसं तू कर जा म्हणतं. मला काही कळणार असल्या गोष्टी मी झोपलं म्हणते. तुझी बकवास तू पैसे ठेव म्हणते त्यांना. असं टाईमपास माझ्याबरोबर कर जाऊ नको म्हणते यांना. आणि टाईमपास करायचं बोलत जाऊ नको म्हणते त्याच्या फालतू गोष्टी. कामाच्या गोष्टी तू बोलत जा, नाही तर बोलत जाऊ नको. तर नाही म्हणतं बरं यार म्हणते माझ्या डोक्यात विचार तेच यायला म्हणते बरोबर. मला काही सुचनाच गेलं म्हणते. तर काही ना काही घडल्यासारखंच वाटतं, आणि काही ना काही विचित्र व्हायलासारखंच वाटतं म्हणते. तिथं कोणतं चाललं आहे, आणि काहीतरी जाऊन काहीतरी टोटल काहीतरी फाशी वगैरे घेतल्यासारखं दिसायला म्हणते. ते कोणतं जाऊन बाकी असं का भासवायला कळणार म्हणते. मग जाते मित्रांनो बाहेर थोडंफार. मग काहीतरी एक माणूस घेऊन असते. हो म्हणते तिथं काही घटना घडलेली आहे का, बाईनं जाऊ तिथं फाशी घेतलेली आहे म्हणते. बघ मित्रा तुला म्हणतो का म्हणलो ही गोष्ट खरी आहे. हो यार झालं असं पहिले त्याचं का झालं मग तुला गोष्टी एवढं काय मनात घ्यायचं मग
नंतर मग तिचं काहीतरी असेल मनात अजून काहीतरी राहिलेलं आहे, मग ती सतत अजून त्याच प्रमाणे येऊन तशा प्रकारचं तशाच प्रकारे तो येऊन त्याची रिपीट घटना होत आहे मग ते असल्या गोष्टीवर आता मित्रांनो खूप काही आता करायसारखा विचार आहे का राहिला नाही म्हणते. कारण कसं आता खूपच क्षण वेगळेत म्हणते, कारण असल्यामध्ये आजकालची पिढी काही तुझ्या गोष्टीला कोण खरं झाला नाही म्हणते. आपण किती सांगतो म्हणतात आणि बऱ्याच गोष्टीवर आजकालचे माणसं विश्वास करायसारखे झालेत म्हणजे आता मग काय करावं म्हणते. आता काय करणार म्हणते, तू तुझं बघ आता म्हणते एकच गोष्टीच कसं करायचं काय ते म्हणते. पण तो बंधू बाहेर घ्या म्हणतात. त्याने म्हणते मी ते बंधू बाहेर बी खोटं असतं मित्रांनो. काहीतरी खोटं मोठं बोलून काहीतरी आपलं खोटं लाड न बोलून काहीतरी आपलं पैसे गोळा करून तांत्रिक पैसे गोळा करून पळून जावं असं विचार करून येते मित्रांनो. तांत्रिक बाबा म्हणजे एक महाराज असतो मित्रांनो. महाराज आपला ते बी खोटा महाराज असतो. पैसे गोळासाठी सोन घेऊन येतं ह्यांचं. सांगा म्हणते कुठं काय आहे, मी त्यावर मग जाऊन म्हणतो तर मारतो मग ते भूत जाते नको म्हणते. बरं जावा महाराज बघा म्हणते, पळवा म्हणते. ते जाते मित्रांनो, ते जाते भूत पळवायला मित्रांमध्ये. मग ते भूत त्याला मारून खोस आणि ते महाराज जे पळत आहेत जरा त्याच्या बाहेर मित्र बाहेर उघडून जे पळत आहेत लुंगी सोडून पळते मित्रांनो पार रोडपर्यंत फारला. आणि म्हणते महाराज कसं पळून गेला म्हणते, कसं करावं मग तशाच प्रकारे होते मित्रांनो. मित्रांनो हे काही थोडंफार तेवढंच आपला कुलबेळ चालू असल्यामुळे थोडं डिस्टर्ब झालं मग सॉरी. मग तो महाराज पळून जातो मित्रांनो. महाराज पळून गेल्यानंतर पुन्हा मग आता म्हणतंय काहीतरी घटनेची सवय आहे म्हणते हे पाहा लागलं म्हणतंय राज काय म्हणते जाते का महाराजाकडं म्हणतंय जाऊन बघतो म्हणतात. मग राज फाशी घेऊन काय मिळली, कोणासाठी मिळली काय नाही सगळं माहीत करून घेतो मित्रांनो. मग ते असाच ह्याचं नावाने असंच ह्यासाठी यांना फाशी घेऊन गेले तर आता ते पूर्वी काय करायचं म्हणते. त्याच माणसाला इथं त्याचं कुठं ते अस्थि विसर्जन केलं, कसं काय केलं सगळं माहिती घ्या म्हणतेस. हा असं मिळलं अस्थि विसर्जन केलं म्हणते. ते येऊन तिचं फाशी घेऊन कशासाठी मिळली काय नाही पूर्ण ते कळतं मित्रांनो. फाशी कोणासाठी घेऊन मिळली काय नाही ते शोध लावतो मित्रांनो. मग जे फाटी घेऊन मिळाले असते मित्रांनो मग त्याला त्याच तिथं आणलं जातं आहे. त्या रूममध्ये सोडतो मित्रांनो. मग त्या रूममध्ये आणून सोडत तर जेव्हा ती आत्मा तिला मारून टाकतो मित्रांनो त्या माणसाला, तेव्हा ती आत्मा तिथून मुक्त होते मित्रांनो. मुक्त झाल्याच्यानंतर पुन्हा मग दुसरी आत्मा असते मित्रांनो त्याच तिकडंच मित्रांनो. ती कशी असते की जिथं खूपच त्या गावाची घटना मित्रांनो की तिथं त्याच म्हणजे बाईची आत्मा असते मित्रांनो ती की सतत एक रेल्वे स्टेशनमध्ये जसं रेल्वे येते मित्रांनो त्या रेल्वेच्या पुढे पळत असते एक बाई मित्रांनो. पुढे पळते आणि ते रेल्वे स्टेशन मास्तर तर संध्याकाळी जाता म्हणते बाई रेल्वे चालली आहे त्याच्या पुढे का पळाले बाई म्हणते. का झालं म्हणते ते गाडी पकडायसाठी पळत असेल म्हणते त्यानं. त्याच्यात काय म्हणते जाऊ दे म्हणते काय करायचं आपण लुटू आपण जाते म्हणतात. मग दुसऱ्या दिवशी अजून संध्याकाळच्या टायमाला तसंच होतं म्हणतात. ती बाई रेल्वे त्याच प्रकारे दुसरं होतं तसंच चालू होतं. ती बाई रेल्वे पळते त्याच्या मागे ती बाई रेल्वेच्या मागे पळते पुढे रेल्वे मागे तरी पुढे पळतात रेल्वे ट्रेन पकडतात. ते आता ही दुसरी काय गोष्ट म्हणते की बाई काय ते आणायची आणि त्या रेल्वेच्या पुढे का पळते आणायची काय गोष्ट म्हणते. दुसरं बी भाग झाला का म्हणते मला काही समजा गेलं म्हणते काय विचार काहीतरी गोळ आहे म्हणते. ते एक झालं दुसरं झालं काय नाही काय राज आहे म्हणते खरं लागतं म्हणजे काय आता ती तिसरंच बघू खरं आहे का म्हणजे अजून तिसरंच बघतो म्हणजे
तेच होतं डबल तिसरी वेळ बाईक पळत असते आणि बघताय ना बाईक पळायला पुढे रेल्वेच्या मागे मागे गेलेल्या चालले. अरे म्हणतो बायला तिसरी बी तेच होईल सारखं तेच कसं झालं म्हटलं समोर तीच बाई रेल्वे चालली आहे. मग ह्यांना घाबरते. अरे म्हणते काय नाही काय घोळा आहे म्हणते ह्याच्या मायला आता ह्याच्या माय मग काय तो घोळा म्हणते पहिला म्हणते काय ना काही तर दालमे कालाय म्हणते काय ना काय म्हणते गोळ मग आता जात आहे ना म्हणतो घाबरताय नाही म्हणतं घाबरल्यावर पुन्हा मग येते घरी बायका लेकरला सांगतोय की असा झाला 2 वेळ भेटलो मी 30 वेळ तिथंच झाला म्हणते ते ड्युटी करायची नाही तुला पटकन निघून जाऊ म्हणते काही खरं म्हणते जा ती बाई नाही भुतणी सांग म्हणते की असं हुल्लं म्हणते तर मग आपण तू निघून जाऊ म्हणते पटकन आहे आता आपल्याला धोका म्हणते बरं म्हणते मग बरं म्हणाल्यानंतर पुन्हा मग जाण्याच्या आधीच ह्याच्या पूर्ण फॅमिलीला ते भुतून मारून टाकते मित्रांनो सगळ्या फॅमिलीला मग बायको त्याला सगळं घरबार मारून टाकते मग मारल्याच्यानंतर पुन्हा गाव येऊन बघते अरे म्हणते कोण बी जिवंत राहिले म्हणते आणि पतावी लागत नाही मित्रांनो गावच्या लोकांना कसं मिळेल काय तिकडे ते आणि ते काय नाही काय म्हणतात मग रेल्वे स्टेशन तर खूप वर्षाने दुसऱ्या घरी रेल्वे स्टेशन असतात मित्रांनो मग त्याने बी तर सांगितलं मग असाच एक पहिले माणूस मिळेल तो ऑप्शन ते ड्युटी कोण नाही त्याला असं भास होत होतं त्याने म्हणते अशा गोष्टी कोण ठेवले असा अंधविश्वास म्हणते स्टेशन असतं त्या बाबा ड्युटी करावं म्हणते मग ह्याच्यासमोर बी एक बार तसं हसा होतं मित्र बाई येते पुढे आणि तेच रेल्वे खाली मारते दुसरी तसंच होते अरे बापरे म्हणते जाते मित्र पळते तर ह्यांना बी मरून जाते मित्र दुसरं स्टेशन असतं मारतो मित्र म्हणजे ह्याचं कारण कसं मित्रांनो ज्याने बी जी बी बाई ते बाईला जे बी बघायला मित्रांनो त्याला मारून टाकते ती बाई भूतीन जास्त मित्रांनो ज्या बाईचं लक्ष त्या बाईकडे त्या माणसाचं लक्ष त्या बाईकडे जाईल त्या बाईला त्यानं मारून टाकतात मित्रांनो ते बाई कोण बघेल त्याला मग आता 2-3 ह्यानंच मारलं असतं त्याच्याकडे बघितलं मग मित्रांनो हे असं व्हायचं कारण का असतं मग आता सगळ्या मारून टाकतं मित्रांनो मारून टाकल्यानंतर पुन्हा आता कसा शोध घ्यायचा काय नाही म्हणते 2-3 मिनिट म्हणतात त्याच्या पुढे कसं करायचं म्हणते आपण आता काय ना काय आपण करावं म्हणते आता मग 2घाला मारलं 3घाला मारलं म्हणते आता आणि आपणाला काही त्याच्या शांती देखील मित्रांनो पुन्हा विचार पडते काय ना काही ते घडलेलं आहे बाबा म्हणजे थोडं ते स्टेशन मास्तर घाबरतो फारच आता कसं करावं म्हणून थोडं आवडून असतं मित्रांनो पुढे काय करावं त्याचं जातो निघून पुढे मित्रांनो मग पुन्हा तिथं मग त्या रेल्वे स्टेशन असं मग तिथलं मित्रांनो मग रेल्वे स्टेशनच्या तिथं कळते लोकांनी की बाबा तिथं असं हादसे व्हायलेत आणि हे स्टेशन येताच ते स्टेशनवर गाडी थांबू नका आणि सगळ्या पॅसेंजर त्यांना सगळं सांगते की खिडक्या दरवाजे बंद करून तुम्ही मध्ये आराम करा कोणी बाहेर पाहू नका म्हणते जसं रेल्वे स्टेशन येते जवळ मित्रांनो तसं रेल्वे स्टेशनवर रेल्वे जास्त प्रकारे पळू जाते मित्रांनो मग पहिले ठरवलं असतं की यांचं रेल्वे स्टेशन जवळ येतं आहे तसं रेल्वे त्या ह्याच्यामध्ये रेल्वे स्पीड वाढू जाते मित्रांनो तिथे मग रेल्वे थांबण्याचा बंदच करून टाकतो मित्रांनो त्या जागेवर मग सगळं सांगितलं जातं मित्रांनो सगळे खिडक्या दरवाजे बंद करून सगळं मध्ये डोळ झाकून चालतो मित्रांनो मग स्टेशन गेल्याच्यानंतर पुन्हा सगळे लोक बाहेर खिडक्या उघडतात मित्रांनो आणि रेल्वे तिथले स्पीड डबल टिबल केली जाते मित्रांनो जसं रेल्वे स्टेशन जवळ तसंच मित्रांनो 40-42 वर्षातून होतो मित्रांनो मग तिथं मग ही जुनी काय होते मित्रांनो मग आता जुनी झाल्या मग तिथले रेल्वे मग तिथले रेल्वे म्हणते ते म्हणते मग आता कसं घटना घडत असतो मग गुपचूप कसा बसायला म्हणते ते चौकशी करा म्हणते मग ते टीम येते मित्रांनो सगळीची तिथली हे खरं आहे का खोटं बघायला मित्रांनो मग त्या टायमाला येऊन बघते इकडे तिकडे मित्रांनो मग सगळं सुगा लावला नंतर बघते मित्रांनो कोण बी येत नाही कोण बी जात नाही कोण बी भूती नसतं काय नसतं म्हणते सगळं खोटं असतं मित्रांनो तिथे लोक आवाज काढून बी घालतात मित्रांनो गावचेच लोक ते आणि ती घटना खोटी होती मित्रांनो मग हे कळल्याच्या नंतर सगळ्या तिथं अजून रेल्वे स्टेशन पूर्ण स्थापित करून पूर्ण रेल्वे स्टेशनवर गरजा बिरजा होऊन पुन्हा माणसं तिथून जायला चालू करते मित्रांनो मग ती घटना खोटी होती मित्रांनो सगळी म्हणजे ही सगळी खोटी लबाड लांडगी गोष्ट सगळं गावातल्या लोकांनी पसरवली आणि तिथे लोक
स्वतःहून गावातल्या लोक त्या रेल्वे स्टेशनच्या तिथे येऊन स्वतःच कुठे झाड लपून करून तिथं भिडवायचे मास्क मित्रांनो. अशा प्रकारे ही स्टोरी होती मित्रांनो, की लोकांना भयभीत करून ठेवतो मित्रांनो सगळं. तर ही स्टोरी आपली कशी वाटली काय नाही आपण नक्की कळवा मित्रांनो. सबस्क्राईब करा, लाईक करा, आवडलं तर शेअर करा मित्रांनो. बाय बाय.